मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 86. रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम भीगी भीगी रुत में तुम हम तुम. सोमवारी सकाळी गाडीतून उतरता क्षणी मेघाला लॉबीत पाहून नाराजी त्याच्या चेहऱ्यावर. मी मेसेज केलेला पाहिला नाही का? यू शुड वर्क फ्रॉम होम टुडे. लिफ्टमध्ये दोघेच आहोत तर त्याचे दटावणे. मेघा इम्पॉसिबल आहेत. जरा ठीक वाटले की आले ऑफिसला. शी वोंट लिसन टू मी. मी मस्त ठणठणीत आहे. डोंट वरी. आणि एक गुड न्यूज आहे. तिचा प्रफुल्लित चेहरा. उड्या मारायचेच बाकी होते. त्याने काहीही न विचारता त्याच्या आकसलेल्या भुवयांचा प्रश्न तिला समजलाच. तनुजाला सकाळीच ऍडमिट केलंय. तनुजा, अक्षयची वाईफ, शी इज एक्सपेक्टिंग. त्याचा सकाळी 6:30लाच फोन. ऍक्च्युली ड्यू डेट नेक्स्ट वीकची होती, पण बेबीला आजच यायचं आहे. सो स्वीट ना. पर्स आणि लॅपटॉप बॅग सावरत, हाताची बोटं एकमेकात अडकवत, डोळे अर्धवट मिटत बाळ आणि आईच्या स्वास्थ्यासाठी मनोमन प्रार्थना केली गेलीच. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तो डोळ्यात साठवत होता. मेघा सो इनोसंट. अक्षयच्या बेबीसाठी पण तेवढ्याच खुश. ॲज इफ आपलं बेबी आहे. राजीव, व्हॉट आर यू थिंकिंग? विचार बंद. जस्ट स्टॉप इट. मनातच कोसले स्वतःला. डोके हलवतच विचारातून बाहेर काढले. सो शी इज फाईन राईट? आय मीन मला माहीत नव्हतं की अक्षय गोइंग टू बी डॅड. त्याची हळू आवाजात नाराजी. ओ, मी सांगितलं नाही का? राहिला असेल. आय मीन तोही तसा खूप शांतच आहे ना. कुठे कोणाशी जास्त बोलतो. आपण भलं आणि आपलं काम भलं. राईट. आणि तुम्ही असताना त्याला बोलायचा चान्स तरी कसा मिळणार ना. लिफ्टच्या छताकडे पाहत त्याने केलेली थट्टा. हो ते तर आहेच. तिने आनंदात दिलेला होकार. पण क्षणात पेटलेली ट्यूब. डोक्यात लख्ख प्रकाश. काय म्हणालात? कमरेवर हात गेलेलाच. त्याच्या डोळ्यात खोडकर हसू आलेलंच. तुम्ही पुन्हा माझ्याशी वाद घालू नका बरं. असंही मी आज खूप मस्त मूडमध्ये आहे. आज मी आत्या होणार आहे. 27व्या मजल्यावर बाहेर पडत आपल्याच धूनमध्ये ती केबिनकडे चालू लागली. बेबीला फुफाजींतर्फे मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. पाठमोऱ्या तिच्याकडे पाहतच त्याचं बोलणं. कोण फुफाजी? तिने वळून विचारलंच. हो एल्स. खांदे उडवत तिच्याकडे एकटक बघत ओठांचा दुमडलेला कोपरा आणि निघाला केबिनकडे. मेघा, आप बुआ और हम फुफा, अच्छी जोडी है. ती तशीच स्तब्ध तिथेच उभी. दिवसभर हिची चुळबुळ. तनुजाला ऍडमिट केले तेव्हापासूनच आनंदही आणि अस्वस्थताही. अक्षयला दिवसभरात केलेले अनेक मेसेजेस. मी येऊ का? इथपासून डोंट वरी सगळं ठीक होईल इथपर्यंत. अक्षयच्या अनुपस्थितीत आज टेक्नोसिसच्या कामाची जबाबदारी तिची होती. रिपोर्ट्स रिव्ह्यू करतानाही एक नजर मोबाईलच्या मेसेजकडे होती. संध्याकाळचे 5 होत आलेले आणि तो मेसेज आलाच. अक्षयचा. ब्लेस्ड विथ अ बेबी बॉय. हुर्रे, इट्स अ बॉय. ती जागेवरच किंचाळली आणि आसपास बसलेली कामात मग्न 6 जणांची टीम. काही जण दचकले तर काही घाबरले. अक्षय आणि तनुजा ब्लेस्ड विथ अ बेबी बॉय. घाईतच बॅगमध्ये ठेवलेला पेढ्यांचा बॉक्स बाहेर काढला. लंच ब्रेकमध्ये मुद्दाम बाहेर पडून जवळच्याच मिठाई शॉपमधून पॅक करून आणलेले 2 बॉक्स. एक पेढ्याचा आणि एक बर्फीचा. गुड न्यूज येता क्षणी मिठाईने सगळ्यांचे तोंड गोड करण्यास आत्या सज्ज होती. सर्वप्रथम प्रकाश सरांची केबिन गाठली. नॉक न करताच आत शिरलेली आणि प्रकाश सरांसोबत त्यालाही तिथे बसलेले पाहून किंचित गोंधळली. त्याने मुद्दाम एकदा तिच्या हातातील मिठाईच्या डब्याकडे रोखून पाहत मंद स्मित केलेच. प्रकाश सरांना आनंदाची बातमी देत स्वतःच्या हातानेच पेढा भरवला. तोही अपेक्षेने पाहत होताच. बारीकसे हसत त्याच्या समोर पेढ्यांचा बॉक्स धरला. त्याने मलई पेढा अर्धाच तोंडात टाकला
आणि अर्धा तसाच बॉक्समध्ये शिल्लक ठेवला. राजीवने पेढा अर्धाच घेतला. याला तर गोड खूप आवडतं. आज क्या हो गया? प्रकाश सर अचंबित होतच दोघांकडे पाहत होते. कॉंग्रॅच्युलेशन्स बुवाजी. चष्म्या पाठचे नटखट डोळे बरंच काही बोलत होते. तिने फक्त मान हलवत दिलेला होकार. दोघांचाही निरोप घेऊन बाहेर पडत तो अर्धा पेढा तोंडात टाकलाच. कॉंग्रॅच्युलेशन्स राजीव फुफाजी. अक्षयची 15 दिवसांची पॅटर्निटी लिव्ह आणि आता सिरीन व्हिटेक्स सोबत टेक्नोसिसची जबाबदारीही तिच्यावर होती. 3 टीम्सना सांभाळत हरेक आघाडीवर काम प्रगतीपथावर ठेवणे आवश्यक. दिवस कसा उजाडत होता अन कधी मावळत होता याची शुद्ध नव्हतीच. सकाळी 8:30ला केबिनमध्ये शिरलेली ती. दिवसाच्या 5-6 मीटिंग्स, टीम सोबतची अगणित डिस्कशन्स, फायनान्स आणि टॅक्स सोबत IT डिपार्टमेंटच्या वाढलेल्या फेऱ्या. सुप्रीम टेक्नॉलॉजीज आणि टेक्नोसिस या विलिनीकरणानंतर सुप्रीम टेक्नॉलॉजीजची ERP सिस्टीम टेक्नोसिसमध्येही असणे गरजेचे होते. त्या दृष्टीने टेक्नोसिसमध्ये ERP इम्प्लिमेंटेशनचे काम गेले महिनाभर सुरू होते. या आठवड्यात डेटा मायग्रेशन पूर्ण होऊन शनिवारी टेस्ट रन. आय आस्क्ड जिया सो मेनी टाइम्स. काहीच सांगत नाही. आर्या वॉज हॅपी. पूर्ण संडे वी एन्जॉयड अ लॉट. संध्याकाळी तिला पोहोचवून घरी आलो. जिया आलीच नाही माझ्याबरोबर. घरी येऊन मी विचारलं, आर्या काही म्हणाली का माझ्याबद्दल? शी सेड नो, नथिंग स्पेशल. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. मी काय करायचं आहे? लास्ट 4-5 डेज पण तेच. आय मीन आर्या फोन कॉलवर खूप छान गप्पा करते माझ्याशी, बट काहीच हिंट नाही. मला डॅड म्हणून एक्सेप्ट केले का? मेघानेही काही सांगितले नाही. ती मेघाशीही बोलली नाही. आता टेन्शन येत आहे. मेघा पण खूप बिझी आहेत. अक्षय इज नॉट देअर. लास्ट 2 डेज मी कॉफीसाठी मेसेज केलेला. शी रिफ्युज्ड. सॉरी, एक्स्ट्रीमली बिझी हा रिप्लाय. गॉड, माय लाईफ पार्टनर, माय मेघा माझ्याहून जास्त वर्कहोलिक आहे असं वाटतं. लग्नानंतर पण मला मेघासोबत टाइम स्पेंड करायला मिळणार की नाही गॉड नोज. लग्न कधी होणार? अजून तर मी मेघाला प्रपोज पण केलं नाही. आय वॉन्ट टू, बट शी डझंट हॅव टाइम. 8:45 वाजत आलेले. लॅपटॉप बंद करत बॅगमध्ये ठेवला. केबिनच्या लाईट्स बंद करत बाहेर पडला. तिच्या केबिनचे दार उघडले तरीही तिची नजर स्क्रीनवरून हटली नाही. कम ऑन, लेट्स लिव्ह. इट्स ऑलमोस्ट 9. त्याचा काळजीयुक्त त्रासिक स्वर. अन ती वर पाहत कसनुसं हसलीत. जस्ट 10 मिनिट्स. अजिजीने सांगत पुन्हा लक्ष स्क्रीनवर. मेघा, तुम्ही असे ऐकणार नाही. 3 पावलात तिच्या डेस्कजवळ. तिला काही समजेपर्यंत लॅपटॉप उचलून हातात घेतला. स्टँड बायला टाकत बॅगमध्ये भरून बॅग हातात. अहो हे काय? माझं काम सुरू होतं आणि. चिडून उभी राहिलीच. मेहरागिरी नेहमीच आहे. आय सेड लेट्स लिव्ह. ऑलमोस्ट 12 hours यू आर वर्किंग. दोघांच्या लॅपटॉप बॅग घेऊन तो दारात पोहोचलेला. उद्या टेस्ट रन आहे. डेटा मायग्रेशन व्यवस्थित होणे गरजेचे आहे. भविष्यातील सर्व रिपोर्टिंग त्यावर अवलंबून आहे. पर्स उचलत पाय आपटतच केबिन बाहेर आली. IT टीम काम करत आहे. चिल. उद्या संध्याकाळपर्यंत कळेल. तुम्ही IT टीमचं काम स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. लिफ्टमध्येही शांतपणे समजावणे. मी तुमच्यासारखे असे शांत राहू शकत नाही आणि टेक्नोसिसच्या हरेक कामात मी इन्व्हॉल्व्ह असणारच आहे. मग IT असू दे नाहीतर HR. तिनेही मोबाईलमधील मेसेज चेक करत ठणकावणे. लेट्स प्लॅन अ संडे पिकनिक. विषय पूर्णपणे बदललेला आणि तिच्या कपाळाला असंख्य आठ्या. आता मध्येच काय हे संडे पिकनिक? इथे कामं संपत नाहीये आणि तुम्हाला पिकनिक अँड ऑल कसं काय सुचतं हो? वैतागतच त्याचं म्हणणं उडवून लावलेलं आणि त्याने सुस्कारा सोडलाच. मेघा, आय थॉट फॅमिली पिकनिकला जाऊ. आता क्लायमेट पण छान आहे. सगळेच असतील तर मेघा नाही म्हणणार नाही. अँड मे बी मला मेघाला लग्नाबद्दल विचारण्याचा चान्स मिळेल. बट मेघा, आय फील यू आर अनरोमॅन्टिक. मान्सून पिकनिकला कुणीही तयार झालं असतं. अँड एक तुम्ही, ऑफिस काम अँड फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी.
यापुढे काहीही दिसत नाही. मेघा, एक राजीव ही है हु इज वेटिंग टू स्पेंड सम टाइम विथ यू, बट ते तुम्हाला समजतच नाही. त्याच्या हातातून स्वतःची लॅपटॉप बॅग मागून घेतली. असंही या संडेला पापाजींचा बर्थडे आहे, 65वा. आपल्या घरीच पुष्कळ गेस्ट असणार आहेत. मम्मीजी एकट्या तयारी करत आहेत. मलाच वाईट वाटतंय, माझी काहीच मदत नाही. उद्या सॅटर्डेलाही या टेक्नोसिसच्या टेस्ट रनसाठी यावं लागेल ऑफिसला. तिची स्वतःशीच बडबड. ऑफिसच्या जबाबदारी पुढे घराकडे होणारे दुर्लक्ष. ती हतबल अन काहीशी निराश. टेस्ट रन यशस्वीरित्या पार पडले. राजीव, मेघा जातीने हजर होते. टीममध्ये निराळाच उत्साह. IT टीम आणि सोबत फायनान्स टीमही सकाळी 8 ते संध्याकाळी 6. अथक परिश्रमांनंतर टेस्टिंग पूर्ण झालेले. टीममध्ये जल्लोष. मोठे ध्येय साध्य केल्याचा आनंद. समाधानाने दोघेही घरी निघालेले. रमेश भाईंना त्याने दुपारीच घरी पाठवलेले आणि जाताना ते मनोज भाईंनाही बरोबर घेऊन गेलेले. आणि आता राजीवच्या कारमध्ये दोघे सोबत. श्वेताच्या एंगेजमेंट नंतर फक्त दोघांनी कुठेही जाण्याची संधी मिळालीच नव्हती. जवळजवळ महिन्याभराने आज दोघे निवांत होते. तिचं हळूच त्याला पाहणं जाणवत होतं त्याला. रोडवर लक्ष ठेवत डोळ्यांचे कोपरे मात्र हसत होते. राजीव, गेला आठवडाभर मला थोडा तरी आराम मिळावा, छोटासा ब्रेक मिळावा म्हणून तुमची धडपड जाणवत होती. मी 2दा कॉफी ऑफर नाकारली. काल घरी जाताना डिनर करूया का असं विचारलं तुम्ही, पण असे दोघेच डिनरला. नको बाई, तुमचं ते प्रपोजलबद्दल बोलणं आठवतं आणि मग हृदयाची धडधड वाढतेच. त्या दिवशी मी खूप उत्साहाने तुम्हाला सांगितलं की करा प्रपोज, पण तो क्षण हाच हे जाणवलं की पायातले त्राण नाहीसे होत आहेत. तुमची मला एकांतात भेटण्याची धडपड जाणवते, पण मीच टाळाटाळ करते आहे. आजही मला न विचारता परस्पर रमेशभाईंना घरी पाठवलं. बदमाश मेहराजी. सो कॅन वी सेलिब्रेट टुडे? टेस्ट रन, डेटा मायग्रेशन इज सक्सेसफुल. त्याच्या प्रश्नाने दचकलीच. मेघा, आज तर काहीच एक्सक्यूज देऊ नका. इनफ, इट्स हाय टाईम. राजीव काही ऐकणार नाहीत. काय करू? हो, करूया ना सेलिब्रेट. गाडी NM कॉलेजकडे घ्या. तिचं उत्साही उत्तर ऐकून टर्न घेतलाच. NM जवळच्या गल्लीत कार साईडला लावा सांगत छत्री घेऊनच खाली उतरली. मी जातो हे त्याचं म्हणणं धुडकावून लावत. वेअर आर वी? इथे तर रेस्टॉरंट नाही, स्नॅक सेंटर्स आहेत. मेघाचं काय सुरू आहे? गॉड, व्हाय कांट शी जस्ट बी नॉर्मल? ऑल द टाइम समथिंग क्रेझी काम करायचं असतं. ती परतलीच, हातात वडापाव आणि चहाचे पार्सल घेऊन. आणि तो थक्क. पाऊस एन्जॉय करायला वडापाव विथ चहा मस्ट आहे. तो चिडेल या विचाराने बारीक हसतच तिचं समजावणं. शी इज क्रेझी बट तेवढीच क्यूट. हसत नकारार्थी मान हलवतच तिच्या हातून वडापाव घेणारा तो. कॉलेज जवळच्या त्या गल्लीत पावसाची रिमझिम अनुभवत चहा, वडापाव आणि गप्पा. राजीव, हेही रोमॅन्टिकच आहे. आणि FM वर गाणे. रिमझिम रिमझिम, रुमझुम रुमझुम, भीगी भीगी रुत में तुम हम तुम चलते हैं चलते हैं. पापाजींचा 65वा वाढदिवस. जून महिन्याचा 3रा रविवार, 18 जून. धो कोसळणाऱ्या पावसामुळे मोजक्याच मित्रपरिवाराला आमंत्रित केलेलं. बरेचसे सुप्रीममधीलच कलिग्स, मित्र आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, सोबत फॅमिलीही. शनिवारपर्यंत मम्मीजींची काहीच मदत न करता आल्याने मेघा सकाळी 7लाच आर्यासोबत मेहरा विलावर पोहोचलेली. आणि तिला सकाळी सकाळी आलेले पाहून राजीव चाट. ब्रेकफास्ट करत पेपर वाचत बसलेला निवांत. आर्याची हाक आणि मागून आलेली मेघा. पेपर हातातून सुटणारच होता. दिस इज बेस्ट संडे मॉर्निंग. सकाळीच मेघाचे दर्शन.
आय विश माझी हर एक संडे मॉर्निंग अशीच असू दे. त्याच्याकडे हलकाच कटाक्ष टाकत ती सरळ किचनमध्ये मम्मीजींना भेटायला गेली. देवा, काय पण आनंद चेहऱ्यावर. मेहराजी, आज पुष्कळ पाहुणे येणार आहेत, असे एकटक बघू नका. रूम मध्ये जात पापाजींना नमस्कार करत दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यानंतरचे 3-4 तास पूर्ण कामात. तसे वाढदिवसाच्या जेवणाची ऑर्डर केटरर्सना दिलेली, पण पापाजींची फेवरेट अंगुरी बासुंदी बनवण्याची जबाबदारी मम्मीजींनी मेघाकडे सोपवलेली. आणि मग बराच वेळ किचनमध्ये घालवणाऱ्या तिला पाहण्यासाठी बहाणे शोधणारे राजीव. अहो, तुम्हाला फ्रीजमधून काय हवं आहे? 5व्यांदा किचनमध्ये आलेल्या त्याला तिने छेडलेच. नथिंग, जस्ट टेकिंग द टेम्परेचर. की बरोबर आहे ना? केक आहे फ्रीजमध्ये. त्याचं ततपप करत दिलेलं उत्तर. तुम्ही ते फ्रीज 15 वेळा उघडलं ना तर केक नक्कीच वितळेल. ठणकावलेच. जिया, आर्या, डॅडना बाहेर घेऊन जा. तिच्या हाकेसरशी आर्या धावत आलीच. मम्मीजी मात्र गालातल्या गालातच हसत होत्या. राजीव, तुम्ही मला प्रॉब्लेममध्ये टाकणार आहात. पाणी हवं, चहा हवा, 2दा फ्रीज चेक केला. मॉम, काही काम आहे का? काहीही कारण सांगून इथे घुटमळत आहात. काही काम नाही का तुम्हाला? जियाच्या बर्थडे नंतर हर एक पार्टी दुपारीच ठेवायची हे ठरलेलं. 11च्या दरम्यान जमा होऊ लागलेला मित्रपरिवार. पापाजींच्या वयाच्या आसपास. प्रकाश सर, निशा मॅमही होतेच. जुन्या काळातील गप्पा अन हास्य तुषार. पण या सर्व गोंधळात जिया आर्याची खुडबुड सुरू होती. सारखं वर जियाच्या रूममध्ये जाणं आणि काहीतरी गुपचूप गप्पा. आई बाबाही 11 वाजेपर्यंत पोहोचलेच. 12च्या सुमारास केक कटिंग आणि नंतर निवांत जेवण. आणि या सर्व प्रसंगांमध्ये मेघाच्या आजूबाजूस राहण्याचा प्रयत्न करणारा राजीव. मेघा, डोळे इतके मोठे करू नका. मी कोणालाही घाबरत नाही आणि इथे सगळे सुप्रीम परिवार आहेत. सगळ्यांना माहिती आहे की लवकरच आपलं लग्न होणार आहे. डॅडनी ऑलमोस्ट सगळ्यांकडे तुमचं कौतुक करून झालेलं आहे. मग तुम्ही का अशा कन्फ्यूज आहात? मी तुमच्या बाजूला जेवायला बसलो तर घाबरून उठून जायची काय गरज? गॉड, मेघा, आपका ये शर्माना और हमसे दूर भागना बड़ा प्यारा लगता है. 4 वाजलेले. पापाजींचा वाढदिवस उत्साहात साजरा करूनच मित्रपरिवार घरी परतलेला. आता फक्त आई, बाबा, मम्मीजी, पापाजी आणि प्रकाश सर, निशा मॅम, घरचेच सर्वजण. आणि अचानक, अंकल, इकडे या ना. राजीवला आर्याने हाताला धरून आणले आणि सोफ्यावर बसवले. मेघा किचनमध्ये चहाच्या गडबडीत. जियाने तिलाही हट्टाने बाहेर आणलेच. आंटी, इथे बस ना जरा. अन राजीवच्याच सोफ्यावर बसवले. अवघडून, गोंधळून दूर दूरच बसलेले दोघे. आणि जिया आर्या समोर उभ्या. आजूबाजूच्या सोफ्यांवर मम्मीजी, पापाजी, आई, बाबा, प्रकाश सर आणि निशा मॅम. आर्याने जियाला डोळ्यांनी केलेला इशारा अन जियाने डोळ्यांनीच दिलेला गो अहेड. मेघा घाबरूनच दोघींकडे पाहत होती. नजरेच्या कोपऱ्यातून त्याच्याकडेही पाहिलेच. तोही अस्वस्थ, संभ्रमात जाणवला. राजीव, हे काय आहे? आपण इथे का बसलो आहोत? तिच्या केविलवाण्या नजरेचा प्रश्न. मेघा, आय डोंट नो, बट डोंट वरी, आय एम विथ यू. त्याच्या आश्वस्त नजरेने धीर देण्याचा प्रयत्न केलाच. आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. थोडं बिचकतच आर्याचं वाक्य. ॲक्च्युली आम्हाला तुम्हाला दोघांना काहीतरी विचारायचं आहे. जियाने आर्याचा हात धरलेलाच. काय झालं जिया? मेघाच्या ओठातून अस्पष्ट शब्द. व्हॉट हॅपन्ड आर्या? राजीवनेही काळजीने विचारलेच. दोघींच्या चेहऱ्यावर गंभीर भाव अन कुणीच काही बोलेना. मेघाचे पाय आता थरथरायला लागलेले. हाताला घाम. राजीवचीही अस्वस्थता वाढत होतीच. या मुली असं काय करत आहेत? असे सिरियस एक्सप्रेशन्स का? काय झालं? काही भांडण झालं का? देवा, नको रे असं काही.
आर्याला माझं आणि मेघाचं रिलेशन एक्सेप्ट नाही का? बट हे सगळ्यांसमोर का सांगत आहेत? वी कॅन टॉक प्रायव्हेटली. आर्या प्लीज बोल. जियाने घट्ट हात धरत तिला खंबीर साथ दिलीच. आर्या सहजच अंकल समोर गुडघ्यांवर बसली आणि जिया आंटी समोर. अंकलचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. अंकल, विल यू बी माय डॅड? आर्या. मेघाच्या तोंडून धास्तावलेले शब्द कावरी बावरी होत समोर सर्वांकडे पाहिले. सर्वच शांत. अहो हे. घाबरतच नजर त्याच्याकडे वळली. राजीवने वळून तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिले. लेट हर स्पीक. आणि क्षणात त्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू. आर्याकडे पाहून, येस आर्या, बोल. विल यू बी माय डॅड? तुम्ही माझ्या मम्माशी लग्न करणार का? प्लीज. रडवेला आवाज, घाबरलेली थोडीशी. मेघा अजूनही अचंबित नजरेनेच आर्याकडे पाहत होती. डोळे विस्फारलेले, धडधड वाढलेली. श्वास थांबतो की काय असेच वाटले. आणि तेवढ्यात जियानेही तिचे दोन्ही हात हातात घेतलेच. आंटी, विल यू मॅरी माय डॅड? आणि माझी मम्मा बनशील का फॉर एव्हरसाठी? अंकलचा हात धरून ठेवतच मम्माकडे पाहिलं. हो, मला आणि जियाला तुम्ही दोघेही मम्मा अँड डॅड म्हणून हवे आहात. मम्मा प्लीज प्लीज माझ्या लव्हिंग आणि केअरिंग राजीव डॅडशी लग्न कर ना. जियानेही हसत आशेने डॅडकडे पाहिले. येस डॅड, मी अँड आर्या वॉन्ट टू बी सिस्टर फॉर एव्हर. सो डॅड प्लीज 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 माझ्या मेघा मम्माला आणि आर्याला क्विकली आपण आपल्या घरात घेऊन येऊया. डॅड, माझ्या या क्यूट अँड गोड गोड मेघा मम्माशी लग्न कर ना. प्लीज से येस. दोघेही थक्क. जिया आर्या काय म्हणत आहेत कळत होते, पण असे अचानक कसे हे समजत नव्हते. डॅड. आर्याने अतीव प्रेमाने मारलेली हाक. आशेने त्याच्याकडे पाहणारे निरागस डोळे. गहिवरलेला तो, डोळ्यात काठोकाठ पाणी. आर्याला जवळ घेत घट्ट मिठी मारली. मम्मा असं म्हणत जिया ही मेघाच्या कुशीत कधी शिरली तिचे तिलाच समजले नाही. तसेच छातीशी घट्ट धरून हुंदके अडवलेले. थोरा मोठ्यांनी टाळ्या वाजवून व्यक्त केलेला आनंद, दिलेली संमती, आशीर्वाद, बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या धारा आणि चौघांच्याही डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंच्या धारा. आनंदाश्रू. त्याच्या कुशीत आर्या, तिच्या मिठीत जिया. नकळतच तिची नजर गेली त्याच्याकडे. त्याचीही स्थिरावलेली तिच्यावर. डोळ्यातूनच व्यक्त होणारा आनंद. इट्स सेरेंडिपिटी मोमेंट. त्याचे हळुवार शब्द. तिच्या अस्वस्थ हुंदक्यातून कसाबसा बाहेर पडलेला हुंकार. दोघेही स्तब्ध काही क्षण. स्वप्नवत वाटावं पण खरं खुरं होतं. अविश्वसनीय वाटावं पण डोळ्यांसमोर घडत होतं. डोळ्यात आसू पण ओठांवर हसू होतं. डेस्टिनी, नियती, विधिलिखित होतं. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.